रामकृष्ण हरी. बघा अजून कामाची तर सुरुवातच करायची आहे. आज जरा उठल्यापासून ते मंगलमावशी नवीन आलेली नाही का. रामकृष्ण हरी. वत्सल आजी कांद्याची पाती तर नीट करून ठेवल्या वाटतं. नवीन आलेली मंगलमावशी नाही आहे का. अहो ते ऐकतच नाही आहे, काय करायचं आणि काय नाही. परत तिची शुगर लो झाली होती. गोड खा म्हणून दिलं तर कधीच खात नाही. रामकृष्ण हरी मंदाई. बाहेरचं सगळे कामं झाले तर सारवून काढल्यामुळं मस्त दिसते सूर्यनारायण. मस्त सकाळी सकाळी खूप छान असं इकडं ऊन वगैरे पडतं. रामकृष्ण हरी मंदाई. डोक्याला बांधावं का काय सोडले डोक्याचं. बांध डोक्याचं, गार लागते आज. रामकृष्ण हरी सुंदराजी. कशी आहे तू. बरी आहे. काय चाललंय मग. पाणी तापवायचं चाललंय. मंगलमावशी बरी आहे का ग. कायची बरी आई. सारी गादी भिजावली, सारं मुतती बी जोखांड गेल्यासारखीच करती. काही करते तर काय हो. मला आता सांगत आली होती कलावती आजी. आणि मी सकाळी पण उठून एकदा आले होते वरती. तुम्ही झोपलो होतो, तिनं पण झोपलीच होती. मला वाटते 5:30-6 वाजले होते तेव्हा कलावती मला आवाज देत होती. तर म्हणलं काय नको आता उठवायला आणि करायला. रात्री जेवली नाही ना. नाही जेवली राहते. जेवली नाही की बेशुद्ध. हा तिथं तिला काय नको गाव. ते बाई बी निसते दिगुऱ्या आणि अजिबात हलाय मागत नाही काय नाही. यम बिम करायचं, थोडंफार चालायचं. तर ते अजिबातच काय करायचं नाही म्हणले हो. तुम्ही काय करायचं का उचलून घेऊन फिरायचं तुम्ही आता तिला. नाही तू चांगली झाली पण मावशी, खरंच तू लय भारी झाली. आपण बी थोडंफार हलायलाच पाहिजे का. काय आपाप कसं काय होई नाही. नाही तुझं पण कसलं शरीर झालं होतं. मग सरांनी गोळी चालू केली मला. ती लईच भारी गोळी चालू केली म्हणायचं. त्याच्यात मला फारच कमी पडलं ना. फरकच पडला तुला. फरक पडला. आणि तू सकाळी उठून खाली येतेस ना ग. सकाळचा व्यायाम हा खूप चांगला असतो आपल्यासाठी मावशी. मग सकाळचं वातावरण इतकं चांगलं असतं ना की सकाळचं ऑक्सिजन असतं चांगलं. आणि आजारी माणसाला, बीपी शुगरच्या माणसाला तर आहे ना, तुला सांगू का मी, व्यायामच गरजेचा आहे. व्यायामच गरजेचा आहे. तुमच्या एक गोळीतली अर्धी गोळी करू शकतो व्यायाम. मग वरती जाऊया. वरती काय चाललंय बघू. खाल्ले का गुलाबजामुन. मंगलमावशी जरा ऐक ना आमचं पण. हा तुला रात्री का नाही तू जेवली. तू झोपल्या जागी लघवी करायला लागली. झोपल्या जागी तुला उचलायचं किती. तू किती म्हणजे तू आज 4 ते 5 दिवस झालं तू खाली उतरली नाही जिना. तू जेवण करती आणि जाग्यावर जाऊन झोपती. मग ह्याच्यात आमचं आहे का तुझं आहे काही. मला त्रास नाहीये पण सगळ्यात जास्त तो तुला त्रास होतोय. हा तू सांग ना मला. तुझं काम आहे उठायचं, खाली उतरून जायचं, थोडंसं खाली फिरायचं. हा अगं तुला सांगितलेलं आहे तुझी शुगर कमी आहे. तू उपाशी कशाला राहती संध्याकाळी. हा काय गरज आहे राहायची उपाशी. हा हा काय झाले. काय झालं. काय झालं काय. सांग की काय झाले. काय दुखतंय का. तू म्हणजे तू असे बघ ही कशी आहेत लोक सांग बर तुम्हाला. आजारी नाही आहेत का. हा आजारी नाही आहेत का हे. हा मग तुला काय झालं. तुला काम तर नाही करायचं पण एक तुझी तर काळजी घे ना. बाकीचं ज्यांचं त्यांचं बघतील. हा आम्ही मला कालच सांगितलं. काल परवा दिवशी पण तुला कसं झालं होतं. हा तू अजिबात मंगलमावशी चालत नाहीयेस. तू चाल. तुला चाल म्हणतोय आम्ही. सरांनी पण काय सांगितलं तुला. मावशी तुम्ही चाला. तिथल्या सरांनी तिथं पण घेऊन गेल्या ससूनमध्ये काय सांगितलं. तुम्ही चाला, तुम्ही हालचाल करा. तू उठतच नाही जाग्यावरली. तेव्हा रडायचंय कशासाठी. खाल्ले का गुलाबजामुन. खाल्ले. हां बटणं लावते. बटणं लाव. ठेवती बाटली. आता बरं वाटेल. बटणं लाव. तुझी शुगर लो आहे. तू का अशी करतेय. असं नाही करायचं.
काळजी घ्यायची, आपापली पण काळजी घ्यायची. आम्ही तर हावं, पण आपण आपली पण काळजी घ्यायची. सकाळी उठायचं जरा लवकर, लघवीला जायचं. आपण झोपल्या जागी लघवी केल्यावर कसं व्हायचं बरं? खाल्लं की तू आता, असं नाही म्हणायचं, खायचं. तू काल दुपारी छान जेवली होती, पण जेवली होती ना दुपारी. मग संध्याकाळी तुला जेवायचं नव्हतं तर घासभर भात खायचा होता. तू का हट्ट करते, तू अशी ओरडते. मग कलावती आजी म्हणली नाही, लय राग करायला लागली. म्हणली आम्ही जेव म्हणलं तर आम्ही कसं जेव म्हणायचं? लय नाही खायचं, एक 4-5 घास तरी खायचं, पण उपाशी झोपायचं ना. हां, असं नाही करायचं. कशाने काय झालंय काय पण सांग ना. हां, आता हे बघ, तुझी एकटीचीच नाही गेलेली. भामाजी, हे काय आहे ग? हे काय आहे? कोमलचं बिचारीची वाचा गेली, वाचा. हा, वाचा गेली का नाही? हा, भामाचा हात गेलाय पूर्ण, पाय पूर्ण. तुला माहित आहे ना, झोपल्यावर पाय उभा राहतो भामाजीचा. खाली पाय होतो का पाय खाली? हा, तू म्हणजे तू असं स्वतःला घालू म्हणजे इतकं गुंतवून त्याच्यामध्ये घातलंय की हा माझा आजार कमी होत नाही मला. हे काय, कसले पाय सुजलेत? हं, तू चालतच नाही. उठ, चल खाली उठ. उभा राहायला येते का? हां, नाही ना, उठायला येत नाही तिला, बसायला येत नाही बघा. लय म्हणजे ना, थोडंसं ऐकावं बी लागते ग मंगलमावशी, थोडंसं ऐकायचं. पाणी पे, पाणी प्यायचं. तू जेवलं बघ, आजच व्हायले काल तू 2 दिवस जेवली नाही संध्याकाळी. तुला आठवतंय का? तू जेवली नाहीस म्हणून तुला हे व्हायले. काय म्हणतात कुंभार मॅडम? रामकृष्ण हरी. व्यवस्थित आंघोळ रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आंघोळ छान केली. आंघोळ केली. काय लावले? म्हणजे आपल्याला आंघोळ लागते व्यवस्थित. आंघोळ करायचं होत नाही मला. हा ना, काय कर, आपलं आंघोळ करायची पाहिजे. हा ना. मेहंदी लावली का हाताला? हे बघा, आमच्याकडे कधी पण सण असतो. कशी काय लावले? लावून लावली. लावायची म्हणजे लावून टाक. लक्ष ठेवत जा जरा आजीवर. लक्ष ठेवते. लक्ष कोण कोण लक्ष ठेवते बरं संध्याकाळी? सगळेच? तुम्ही पण ठेवते? तू पण ठेवते? होय का? बापरे, हे म्हातारी आजी जागी असते? असते ना. असते ना. मी तिथं झोपलेली असते, पण पडलेलीच असते. माझे डोळे उघडच असते. बर 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 बर. चटई टाका ग खाली, झाडून काढून गार लागाले. म्हातारी गोळा होऊन बसलेली आजी. हा, झाडून काढला असं तर पिलं का? नागपूस, नागपूस. हातरुमाल जवळ ठेवायला सांगितलं होतं. कुठं आहे तुझा हातरुमाल? तिचा हातरुमाल द्यावर. तर तुम्हाला खाल्ले ना गुलाबजामुन? असं नाही करायचं आपण सगळ्या बरोबर. तुला वाटते माझं नीट होतं का नाही की काय? चल तिथं बस, उठ खाटावर, हळूच. चालायचं सोडून दिले बघा सगळं. काय 4-5 दिवस जरा बाहेर कामात, मोत्याच्या ह्याच्यात सगळ्या मोत्या. परवाच्या दिवशी दिवसभर मोत्या आजारी होता. पहाटे सकाळपासूनच काहीच करू शकले नाही. आणि काल पण दिवसभर वरती म्हणजे पाहुणे वगैरे होते, सगळं करून गेले. ते ओलं झाले. गादी टाकायची का नेऊन खाली? गादी खाली नेऊन टाकायची. खाली नेऊन टाकायचे. ते पाणी सांडले. गोळा कर ना, मग गोळा करा गादी. पाणी सांडलेले गादी.